आता ज्या बागेत मी उभा आहे ती बाग आहे खादगाव, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव, खानदेश मधली बाग आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मला एक आव्हान करायचंय. रोपं तुम्ही कुठल्याही कंपनीची लावा, तुम्ही बेनं लावा, तुम्ही काही लावा, पण तुम्ही लागवड करताना डबल लॅटरलचा वापर करा. डबल लॅटरल वापर करायचा परिणाम काय? आता जवळजवळ ह्याच्यामध्ये मी 120च्या किंवा 1,200 जरी प्लॉट बघितले असतील बनाना हाऊसचे जामनेर मधले, त्यापैकी ज्या ज्या प्लॉटमध्ये डबल लॅटरलचा वापर केलाय तिथं खूप चांगल्या पद्धतीची वाढ, फण्यांची संख्या, प्रॉपर वादा, ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. शिवाजीरावांनी खादगाव मधून हे डबल लॅटरलचं व्यवस्थापन केलं. खूप चांगली, म्हणजे सांगणं मला काय, जर तुम्ही डबल लॅटरल कंपल्सरी वापरली तर तुमची प्रॉपर हाईट जाईल, प्रॉपर तुमची केळांची संख्या मेंटेन होईल. बनाना हाऊसचे टिश्यू समजा काय जास्त फाण्या तुम्हाला नाही मिळणार समजा, पण वरच्या फणीत साधारणतः 26 केळं ते तिसऱ्या चौथ्यापर्यंत 26, 25, 24 केळांची संख्या साधारणतः जळगावचा ट्रेंड आहे तो 8च फण्या ठेवतो, 8 किंवा 9 फण्यांचा. पण खूप चांगली मेहनत, म्हणजे तुम्ही कुठलाही टिश्यू किंवा केळीची बाग ज्यावेळेस पण लावणार आहे तर कंपल्सरी डबल लॅटरलचा वापर करा. ह्याचा फायदा खूप काय होणार आहे, एकतर फण्यातला अंतर वाढेल, प्रॉपर दांडा जो आहे तो मजबूत राहील, झाड तुमचं स्ट्रॉंग राहील, झाड वाकणार नाही, झाडाची उंची प्रॉपर वाढली तर त्यानुसार वादा लांबेल. आणि सगळ्यात खानदेश मधल्या लोकांचा एकच क्रायटेरिया किंवा एकच विशेष कस्टमायझेशन पाहिजे शेतकऱ्यांना, की वादा आणि फण्यांची संख्या 7 ते 8 चांगली, जे वरची आहे ती खालची. एवढं जरी झालं आणि त्यांना जरी 25 किलोची रास मिळाली तरी सुद्धा ते खूप चांगलं उत्पादन मिळवू शकतात आहे. आणि लाखाचं उत्पादन उधडमध्ये म्हणा किंवा असं रेटमध्ये इथं चांगलं उत्पादन घेतात आहे. विनंती माझी जळगाव आणि खानदेशच्या शेतकऱ्यांना, जे पण काही बनाना हाऊसचे, कमीत कमी बनाना हाऊसचे जे पण कोण रोपं लावणार असतील त्यांनी कंपल्सरी डबल लॅटरल आणि मग त्यानंतरच रोपांचं बुकिंग करा.